नमस्कार लेडी स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये हरतालिकेची व्रतकथा पाहणार आहोत। तर घरामध्ये सोप्या पद्धतीने पूजा केल्यानंतर ही कहाणी नक्की ऐका। तर हरतालिका व्रत सुवासिनी आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करतात आणि या दिवशी महादेव पार्वतीची पूजा केली जाते। या दिवशी स्त्रिया निर्जला व्रत करतात, शृंगार करून व्रत पूजा आरती आणि कहाणी करतात। अनेक स्त्रिया रात्री चंद्राला अर्घ्य देखील देतात। या दिवशी वाळूने महादेवाची पिंड, पार्वती आणि सखीची प्रतिमा तयार केली जाते। हरतालिका पूजा करण्यापूर्वी गणपतीचे आवाहन केले जाते। विड्यांच्या पानांवर खारीक, बदाम, शिक्का ठेवून सुपारीच्या रूपात गणपतीची स्थापना करून त्याची विधीपूर्वक पूजा केली जाते। गणपतीला अभिषेक करून जानवं, शेंदूर, लाल फुलं, दुर्वा नैवेद्य अर्पित केला जातो। नंतर वाळू निर्मित प्रतिमेवर महादेवाला स्नान करून त्याला बेलपत्र, शमीपत्र आणि फूल अर्पित केले जाते। या दिवशी महादेवाला विविध पत्री अर्पित करण्याचे अत्यंत महत्त्व आहे। महादेवाची विधीपूर्वक पूजा केल्यानंतर देवी पार्वती आणि सखीची पूजा केली जाते। त्यांना शृंगाराच्या वस्तू अर्पित केल्या जातात। नंतर नैवेद्य दाखवून आरती आणि कहाणी केली जाते। तर या दिवशी रात्री देखील आरती करून जागरण करतात। दुसऱ्या दिवशी दही कानवलेचे नैवेद्य दाखवून व्रताचे समापन केलं जातं। तर हरतालिकेची व्रतकथा अशी आहे। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती। पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा। मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे। ते तुला सांगतो। तूच ते पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच्या पुण्यानं तू मला प्राप्त झालीस। ते व्रत ऐक। हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं। ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं। 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस। थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस। हे तुझं श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली। इतक्यात तिथं नारद मुनी आले। हिमालयानं त्याची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं। तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे। त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवले आहे, म्हणून इथं मी आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला। त्याने ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले। नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली। ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस। असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं। तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे। असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे। याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं। तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली। जवळच एक गुहा आढळली। त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास। तिथे माझं लिंग पार्वतीसह स्थापिलंस, त्याची पूजा केलीस। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। रात्री जागरण केलंस, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं। नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं। तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हा, याशिवाय दुसरी इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली। मी गुप्त झालो। पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस। मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस। इतक्यात तुझा बाप तिथं आला। त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं। मग तू हकीकत सांगितलीस। पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं। तुला घेऊन घरी गेला। मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली। अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली। या हरतालिका व्रत असं म्हणतात। याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत
करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी, नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो, 7 जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायकांनी जरी काही खाल्लं तर 7 जन्म व्यंधत्व होतं, पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींनी यथाशक्ती वाण द्यावं, दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी, गाईचे पिठी, पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. धन्यवाद.